नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे. तर लाडकी बहीण योजनेबाबतीत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. आता ते अपडेट म्हणजे तिसरा हप्ता कधी येणार आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती. परंतु आता तिसऱ्या हप्त्याची सुद्धा तारीख आलेली आहे. सोबतच ज्या महिलांना 2 हप्ते भेटलेले आहेत तर त्या महिलांना तिसऱ्या हप्त्यामध्ये किती पैसे मिळणार याचे सुद्धा भरपूर कमेंट येत होत्या. आता तिसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये 4,500 रुपये फक्त या महिलांना मिळणार. म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म जुलै किंवा ऑगस्ट या 2 महिन्यांपैकी कोणत्या जरी महिन्यामध्ये पात्र ठरला असाल तरी पण येणार आहे. आणि जो चौथा मुद्दा आहे त्याच्यामध्ये 2च अपडेट आपल्याला आजच्या आज करायचे आहेत. तर या सर्व गोष्टी आपण सविस्तर बघून घेऊयात. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला पूर्णपणे हे पैसे मिळणार आहेत. सर्व गोष्टींची अपडेट तुम्हाला समजणार आहे. तर लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट सध्याच्या स्थितीला तिसऱ्या टप्प्याविषयी सुरू आहे. तर भरपूर महिलांना 2 टप्प्यामध्ये पैसे मिळालेले आहेत. त्याच्यामुळे आता त्यांना तिसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा लागलेली आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांचे फॉर्म जुलै महिन्यामध्ये पात्र ठरलेले आहेत अशा महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत, जो की पहिला टप्पा होता. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महिलांचे फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र ठरले होते अशा महिलांना 31 ऑगस्टला पूर्णपणे जो दुसरा टप्पा होता तर त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना सुद्धा 3,000 रुपये मिळालेले आहेत. आता जो तिसरा टप्पा आहे तर त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णपणे कोणाला लाभ मिळणार आहे ते बघून घेऊयात. आता पहिला आणि दुसरा टप्पा यामध्ये पूर्णपणे ज्या महिलांना लाभ मिळाला नाही, तर ज्या महिलांना पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा या 2 टप्प्यामध्ये एकही रुपया मिळाला नसेल तर त्यांनी या अपडेट केल्या आहेत का ते पहिल्यांदा चेक करायचे आहे. आता हा जो तिसरा टप्पा आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत सोबतच ज्या महिलांना पैसे मिळाले नसतील तर त्या दोन्ही महिलांसाठी या पूर्णपणे तिसऱ्या टप्प्याचे नियोजन केलेले आहे. म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महिलांना पैसे मिळाले असतील किंवा नसतील अशा दोन्ही महिलांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णपणे त्या महिन्याची रक्कम दिली जाणार आहे. आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे. सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा एकही टप्पा मिळाला नसेल तर त्यांनी काळजी करायची काहीही गरज नाही. ज्या शासनाच्या तांत्रिक अडचणी असतात त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला होता. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा आता तारीख डिक्लेअर केलेली आहे. त्या महत्त्वाच्या 4 अपडेट करायच्या आहेत. म्हणजे शासनाने काय सांगितलेलं आहे, जर या अपडेट तुम्ही केल्या असतील तर तुम्हाला पूर्णपणे तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. परंतु या अपडेट केल्या नसतील तर तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही. त्याच्यामुळे लगेच अपडेट करायचे आहेत. तर हे अपडेट आपण एक एक करून बघून घेऊयात. आता जी पहिली अपडेट आहे ती म्हणजे OTP व्हेरिफिकेशन. तर OTP व्हेरिफिकेशन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला तिथं तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकून त्याच्यावर येणारा OTP सबमिट करायचा होता. ज्यावेळेस तुम्ही OTP व्हेरिफिकेशन करणार त्यावेळेसच तुमचा फॉर्म लवकरात लवकर चेक केला जाणार होता. आता जो दुसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये फॉर्म ॲप्रूव्ह झाला आहे का ते एकदा चेक करायचं आहे. जर तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह असेल तर काळजी करायची गरज नाही. आता जो तिसरी अपडेट करायची आहे ती म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का आणि जे खातं दिलं आहे ते ॲक्टिव्ह आहे का, त्या महत्त्वाच्या 4 अपडेट करायच्या आहेत. जर तुम्ही केले असतील तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. परंतु तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. आता तिसऱ्या टप्प्याची जी तारीख आहे ती सुद्धा निश्चित केलेली आहे. म्हणजेच 10 सप्टेंबरपासून ज्या महिलांचे फॉर्म जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र आहेत परंतु त्या महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नव्हता, ज्या महिलांना जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र ठरलेल्या फॉर्मचे ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे मिळाले असतील तर त्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळणार आहेत. परंतु ज्या महिलांना जुलै महिन्याचे, ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे या तिन्ही महिन्यांचे 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल तर त्या महिलांना तिसऱ्या टप्प्यामध्ये 4,500 रुपये मिळणार आहेत. त्याच्यामुळे तिसऱ्या टप्प्यामध्ये फक्त एकाच महिन्याची रक्कम फक्त ज्या महिलांना जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे मिळाले होते त्या महिलांना सप्टेंबर महिन्याचे तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत. आता ही तिसऱ्या टप्प्याची जी रक्कम आहे तर ती कशी ठरवली जाणार आहे ती सुद्धा बघून घेऊयात.
तर ज्या महिलांचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये पात्र होता त्या महिलांना पूर्णपणे ऑगस्ट महिन्यामध्ये 3,000 रुपये मिळालेले आहेत आणि ज्या महिलांचा फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र होता त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये 4,500 रुपये मिळणार आहेत। आता 4,500 रुपये कधी मिळणार आहेत की तुम्हाला एकही रुपया मिळाला नसेल तर पूर्णपणे तुम्हाला जुलै महिन्याचे 1,500 रुपये, ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये अशा टोटल मिळून तिन्ही महिन्यांची रक्कम 4,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। आता ही रक्कम पूर्णपणे आधार कार्डच्या द्वारे तुमच्या खात्यावरती जमा केली जाते। आता हे तुम्हाला तर माहितीच असेल, परंतु तुम्हाला जर पैसेच आले नसतील तर तुम्हाला आधार कार्डसुद्धा अपडेट करावं लागणार आहे। कारण ज्यावेळेस आधार कार्डवरचा नंबर व्हेरिफिकेशन होईल सोबतच त्याच्याशी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत, त्याच्यामुळे सर्व गोष्टी तुमच्या या आधार कार्डच्या द्वारे होणार आहेत, ना की तुमच्या बँक खात्याद्वारे पैसे मिळणार नाहीत तुम्हाला। आता आपल्याला भरपूर कमेंट येत होत्या, दादा एकही हप्ता मिळाला नाही। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांनी लवकरात लवकर या 4 अपडेट करायच्या आहेत। मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का, ही पहिली अपडेट होती आणि सर्वात महत्त्वाची होती। दुसरी म्हणजे OTP व्हेरिफिकेशन, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस OTP व्हेरिफिकेशन केलं होतं का, नसेल केलं तर लगेचच्या लगेच सुद्धा तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये जाऊन करू शकता। आणि तिसरी जी अपडेट आहे की तुमचं बँक खातं हे ॲक्टिव्ह आहे का, आणि चौथी जी अपडेट होती ती म्हणजे खरंच तुमचं बँक खातं आधार कार्डशी बँकवाल्यांनी लिंक केलेलं आहे का। कारण भरपूर महिलांना अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेलं आहे, परंतु खरं तर त्यांचं बँक खातं हे आधार कार्डशी लिंक नव्हतं। त्याच्यामुळे त्या महिलांना 31 ऑगस्टला पैसे येणार होते, परंतु आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती 1 रुपयासुद्धा जमा करण्यात आलेला नाही। तर महिलांनो, काळजी करायची काही गरज नाही, पूर्णपणे आपण कशा पद्धतीने पैसे घेणार आहोत ते सुद्धा बघून घेऊयात। तर गरजू महिलांना पैसे नाही, म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांना या पैशांची गरज होती ही योजना पूर्णपणे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड होते अशा आर्थिकदृष्ट्या गरीब सोबतच दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना याचा लाभ मिळायला पाहिजे होता, परंतु त्यांच्यापर्यंत अजून तरी हा लाभ मिळालेला नाही। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांना खरंच या पैशांची गरज होती त्याच महिलांना पैसे मिळाले नाहीत। परंतु ताईंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, काळजी करायची काही गरज नाही। जर तुमच्या सर्व अपडेट क्लिअर असतील तर तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा पैसे मिळणार आहेत। आता 50 लाख महिला पात्र, एक गोष्ट लक्षात घ्या, 50 लाख महिला पात्र म्हणजे ते या 50 लाख महिलांच्या खात्यावरती तिसऱ्या टप्प्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। म्हणजेच याच्यामध्ये ज्या महिलांना जुलै ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये मिळालेले आहेत अशा महिलासुद्धा, आणि ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाले नाही अशा सर्व महिलांचे मिळून 50 लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत। तर तिसऱ्या टप्प्यामध्ये 50 लाखपेक्षा जास्त महिलांच्या खात्यावरती तिन्ही महिन्यांची पैसे जमा करण्यात येणार आहेत, रक्कम जमा करण्यात येणार आहे। शासनाने जे फॉर्म रिजेक्ट केले होते त्या फॉर्मांना सुद्धा परत एकदा संधी देण्यात येणार आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते अशा महिलांना सुद्धा परत एकदा फॉर्म भरता येणार आहे आणि त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। जर काय अडचण असेल तर नक्की कमेंटद्वारे विचारा। जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण सर्व अपडेट खऱ्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर चला भेटूयात उद्याच्या एका नवीन योजनेमध्ये।